नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या वनस्पतीचा एक तुकडा सुपारीसारखा किंवा लवंगासारखा एक तुकडा जर सकाळी फिरायला जाताना तोंडामध्ये धरला तर जे वजन आहे, जे तुमच्या शरीरामधली चरबी आहे ती तिप्पट फास्ट रीतीने कमी होते. कारण आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचं खूप सारं महत्त्व आहे. जेव्हा आपण सकाळी फिरायला जातो, हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जे असतं ते जास्त प्रमाणामध्ये असतं. सकाळी चालण्यामुळे तुमच्या हृदयाची गती जी असते सुधारते, हृदयाचे ठोके चांगले पडतात आणि त्यामुळं नकळत वजन तुमचं कमी होत असतं. आणि यामध्ये जर तुम्ही या वनस्पतीचा वापर केला तर चालणं हा एक ॲरोबिक व्यायाम आहे. त्यामुळं तुमच्या शरीरातली 35% जी चरबी आहे ती जळायला मदत होते. आणि ही चरबी या वनस्पतीचा जर तुम्ही तोंडामध्ये वापर केलेला असेल तर आणखी फास्ट रीतीने जळते. ही जी वनस्पती आहे ही गुळवेल आहे. याला हिंदीमध्ये गिलोय असं म्हणतात, तर इंग्रजीमध्ये टिनोस्पेरा असं याचं नाव आहे. संस्कृतमध्ये याला गडूची म्हणतात. अनेक दृष्टीनं आयुर्वेदिक गुणधर्म असणारी ही वनस्पती आहे. चिकित्सा प्रभाकर या खूप महत्त्वाच्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये या वनस्पतीची माहिती दिलेली आहे. याला गडूची, गरोळ, गरुड अशी वेगवेगळी नावं या वनस्पतीला दिलेली आहेत. आणि या वनस्पतीमध्ये टिनोस्पिरिन आम्ल, टिनोस्पिरिन गिलोईक रासायनिक गुणधर्म याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. चवीला थोडीशी कडू असते, पण गुणधर्मामुळे आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा खूप महत्त्वाचा वापर होतो. या वनस्पतीचा वापर केल्याने शरीरामधली शुगर जी आहे ती पूर्णपणे नियंत्रणामध्ये. ज्यांना डायबेटीसची समस्या आहे त्यांनी तर सकाळी फिरायला जाताना अवश्य या वनस्पतीचा वापर करायला पाहिजे. आधुनिक शास्त्रीय संशोधनानुसार हे सिद्ध झालेलं आहे की गुळवेलीचा परिणाम ॲड्रिनल या अंतरस्रावी ग्रंथीवर होऊन या ग्रंथीच्या ॲड्रेनिकॅलिस या अंतरस्रावावर नियंत्रण येतं. आणि हा जे अंतरस्राव असतो यामुळे काय होतं की जो रक्तप्रवाह यकृतामधून जातो तेव्हा त्यामध्ये साखर मिसळण्याचं काम होत असतं. परंतु यावर नियंत्रण आल्यामुळं रक्तामध्ये जी साखर मिसळण्याचं काम आहे त्याच्यावर नियंत्रण येतं. त्यामुळं रक्तामधली जी साखर मिसळण्याची प्रक्रिया आहे ती मंदावते. परिणामी तुमचा डायबिटीस जो आहे तो नियंत्रणामध्ये येत असतो. त्याचबरोबर या वनस्पतीच्या वापराने इन्सुलिनची निर्मिती सुद्धा चांगल्या रीतीने होते. मधुमेहीला याचा चांगला फायदा होतो. रेग्युलर 21 दिवस सकाळी फिरायला जाताना जर तुम्ही लवंगाच्या आकाराचा एक तुकडा जर तुम्ही तोंडामध्ये धरला, तुमच्या रक्तामधली साखर जी आहे ती पूर्णपणे नॉर्मल झालेली दिसेल. यकृत हा आपल्या शरीरामधला सर्वात महत्त्वाचा ऑर्गन आहे आणि सुमारे 500 महत्त्वाची कार्य या यकृतामार्फत होत असतात. 1000 विविध पाचक रस निर्माण करणारे हे शरीरामधलं एकमेव इंद्रिय आहे. आणि गुळवेलीमुळे यकृताचं जे कार्य आहे ते चांगलं होतं. त्यामुळं आरोग्य जे आहे ते आपलं उत्तम राहतं. गुळवेल हे आपल्या लिव्हर आणि किडनीमध्ये असणारे जे विषारी पदार्थ आहेत ते बाहेर काढण्याचं काम करतं. आणि हे काम सकाळी तुम्ही चालत असल्यामुळे, सकाळी तुम्ही फिरत असल्यामुळे, तुमच्या शरीरातलं रक्ताभिसरण चांगलं असल्यामुळे, त्याचबरोबर वातावरणामध्ये ऑक्सिजनची मात्रा जास्त असल्यामुळे विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि आपल्या शरीरामधील विविध जे आजार आहेत ते पूर्णपणे निघून जातात. म्हणून सकाळी फिरायला जाताना एक तुकडा न चुकता या वनस्पतीचा तोंडामध्ये धरायचा आहे. थोडीशी चव कडवट असते, पण अतिशय उत्तम अशा गुणधर्म असणारी वनस्पती आहे. आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने ही गुळवेल अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. म्हणूनच आपण प्रत्येकाने तुळशीप्रमाणे गुळवेल सुद्धा आपल्या दारामध्ये लावलं पाहिजे. आणि याची पानं सुद्धा खूप आयुर्वेदिक असतात. दररोज आपण जर गुळवेलाचं सेवन केलं तर आपलं तारुण्य सुद्धा टिकून राहतं. म्हातारपणापासून आपल्याला दूर ठेवणारी ही वनस्पती आहे. सकाळी फिरायला जाताना तुम्ही थोडासा तुकडा याचा तोंडामध्ये धरून फिरायला गेले तर कितीही जुनी तुमची पित्ताची समस्या असू दे, पित्ताची समस्या पूर्णपणे या वनस्पतीच्या वापराने निघून जाते. या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.